नमस्कार. मी नमस्ते. ज्ञानेश्वर भोकरे, मुक्काम पोस्ट वानेगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी ह्या प्लॉटला पहिल्यापासूनच म्हणजे प्लांटेशन केल्यापासूनच इकोलाची ट्रीटमेंट केलेली आहे आणि आतापर्यंत माझा 6.5 टन माल गेलेला आहे. किती क्षेत्र आहे आपलं? माझं 20 गुंठे क्षेत्र आहे. 20 गुंठे. बरं. लागवड तारीख कधी ही? लागवड 15 सप्टेंबर. 15 सप्टेंबर. आता किती महिने झाले? आता 4.5 महिने झाले. 4.5 5 महिने. बरं. लागवडीपासून तुम्ही इकोलाचे ट्रीटमेंट घेतले? हो. ओके. त्याच्या अगोदर काय पीक होतं का तुमच्याकडं? माझ्याकडे अगोदर काकडी होती. बरं. मी सुजाता काकडी लावली होती आणि तिला मला याचा माईटचा अटॅक आला होता. बरं. तर इकोलाचीच ट्रीटमेंट घेतली आणि त्यामुळे तो अटॅक संपला. बरं. त्याच्यानंतर मी निर्णय घेतला की आता पुढचं जे पीक घ्यायचं आपल्याला कलर कॅप्सिकम, तर त्याच्यासाठी मग मी इकोलाचीच ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं. काय वाटतं इकोलाची ट्रीटमेंट घेतल्यामुळे काय फरक वाटला तुम्हाला की बाबा? इतर लोकांपेक्षा चांगलं आहे. आता आमचे शेजारी दुसरे होते, दुसऱ्या कंपनीचे किंवा दुसरे लोक आहेत कन्सल्टंट, पण त्यांच्या याच्यावर खूप थ्रिप्स आणि याचा मला अटॅक दिसला. पण आपल्या याच्यावर थ्रिप्सचा अटॅक आलाच नाही. माझ्याच थोडंसं हलगर्जीपणामुळे एखाद्या वेळेस लेट झालं तर होऊन जातं. पण कंपनीची ट्रीटमेंट मस्त आहे. तरी पण कव्हर झालं. म्हणजे थ्रिप्स आला पण होता एकदा माझ्या स्वतःच्या चुकीमुळं. बरं. परंतु मग ते कव्हर झाला. बरं. आता आपण या ठिकाणी पाहू शकता कशा पद्धतीने सेटिंग आहे झाडावरती. 4.5 महिने होऊन गेल्यात प्लॉटला. 6 टन हार्वेस्टिंग झाला आहे माल. आज जरी काढला ना 7 ते 8 क्विंटल माल आहे समजा. आज सुद्धा तोडायला त्यांच्याकडे 7 ते 8 टन माल आहे. म्हणजे जवळजवळ 15 टनाच्या आबावर माल हा जाईल. सकाळी 2 क्विंटल 10 किलो दिला होता एक स्थानिक व्यापाऱ्याला. बरं. थोडेसे भाव कमी आहेत, पण ठीक आहे, वाढतील. आता वाढले की मग होतील पैसे. अजून काय सांगाल इकोलाच्या ट्रीटमेंटबद्दल? व काय कशा पद्धतीने ट्रीटमेंट आहे आणि काही शेतकऱ्यांना सांगाल की का त्यांनी वापरावी? इकोलाची ट्रीटमेंट चांगली आहे. ते जास्त प्रमाणामध्ये औषधं पण फवारणीला देत नाहीत. आणि इतर कंपन्या जिथं समजा 500 ml औषध देतात, तिथं इकोला 250 ml मध्येच काम होतं इकोलामुळे. कारण इकोलाच्या जे सोबत ऑर्गॅनिक जे त्यांचे जैविक जे हे आहेत, त्या सुपर चॅलेंजर असेल किंवा इकोस्टोम असेल, त्यानंतर सुपर थार आहे, आणखी ते कडू आहे जे काय सुपर थार. हां, तर अशी जे कडू औषधं आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी ऑर्गॅनिक नीम, करंज वगैरेचे किंवा त्यांचे काय असतील कंपनीचे, आता ते आपल्याला तर माहीत नाही. पण त्याचं आणि याचं कॉम्बिनेशन, दोन्हीचं कॉम्बिनेशनमुळे काय होतं, त्याला काहीतरी वेगळाच वास येतो. थ्रिप्स आला तरी तो दिसतो, पण असा त्रास देत नाही. अच्छा. बाकी लोकांना, इतर शेतकऱ्यांना काय सांगाल जे आपले वापरत नाहीत किंवा वापरतात? कशा पद्धतीने त्यांनी वापरलं पाहिजे? कारण स्प्रेइंगमध्ये तर आहेच त्यांचं, पण खाली जमिनीमध्ये ते व्यवस्थित मेंटेन करतात. ते 2-3 दिवसाला वेगवेगळ्या प्रकारचे फर्टिगेशन्स आहेत, ज्याच्यामध्ये ॲमिनो ॲसिड्स किंवा त्यांच्याकडे भरपूर मोठी रेंज आहे 15-20ची. त्याच्यामुळं सगळे नावं घ्यायला काय नाही. हायर म्हणून आहे, F1 आहे, F2 आहे, F3 आहे, त्याच्यानंतर मॅजिस्टिक आहे, फास्टिक आहे, आणखी काय नाव तुमचे, गोल्डन सायकॉम आणि झुलवा. हे स्पेशल आयटम आहे. तो म्हणजे जिथं थांबलं तिथं बूस्टअप करण्याचं काम करतं. हां. धन्यवाद. परत एकदा आपला नाव आणि मोबाईल नंबर द्या. माझं नाव ज्ञानेश्वर भोकरे, मुक्काम पोस्ट वानेगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझा मोबाईल नंबर आहे 9823 97 55 86. धन्यवाद.